हॅलो फ्रेंड्स, तर आज निघालो आहे आम्ही अलिबागला जायला. मी आता ताईकडे गेलेले, तिथनं आम्ही अलिबागला सांगतात तिच्या फ्रेंडचा बड्डे होता. सो 2-3-3.5-4 तासामध्ये आम्ही अलिबागला पोचलो रात्री 2:30 वाजता. आणि मग झोपलो आणि हा मॉर्निंगचा व्ह्यू विला घेतला होता. विलाच्या आजूबाजूचा व्ह्यू आहे हा, स्विमिंग पूल वगैरे. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला मस्त. डॅडूने भुर्जी आणि ब्रेड बनवलं होतं, ते खाल्लं. नंतर मच्छी आणायला गेले ते, आणि असं मच्छी घेऊन आले. त्यांनी आणली होती मच्छीमध्ये पापलेट आणले होते आणि फ्रॉन्स आणले होते. सो हे मी ग्रेव्ही फ्रॉन्स बनवत होते. मी ग्रेव्ही फ्रॉन्स बनवली. ग्रेव्ही फ्रॉन्स बनवायची प्रोसेस चालू आहे. सो मी ग्रेव्ही फ्रॉन्स बनवले आणि बाकीचं सगळं फ्राय वगैरे करायचं होतं. ते डॅडू म्हणजेच पिंटू आता करणार होता. बाकी सगळं म्हणजे ग्रेव्ही फ्रॉन्स फक्त मी केली, बाकी सगळं तो करणार होता. आणि हा विला आहे पूर्ण, खूप मस्त विला होता. आजूबाजूचा एरिया पण खूप मस्त होता, छान वाटत होतं तिकडे. आणि झालं आमची दुपारची तयारी. पापलेट फ्राय झालेत मस्त. मायरा टेस्ट करते. आणि सो आमच्यासोबत थोडंसं पार्टी पण आमची चालली होती. पार्टी केली थोडीशी. आणि मग आम्ही सर्व उतरलो पूलमध्ये उतरलो आम्ही दुपारी. आणि मग परत संध्याकाळी आम्ही निघालो अलिबाग बीचला जायला. निघालो. 2 नाईट्स आणि 1 डे आम्ही अलिबागला स्टे केलं. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता निघणार होतो. पण आम्ही नाही निघालो. आम्ही दुपारी निघालो, मुरुड जंजिऱ्याला गेलो. ती व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच. आणि आम्ही आता बीचवरती आलो आहे. खूप मस्त वातावरण होतं. नव्हतं ॲक्च्युली आम्ही गेलेलो तेव्हा ऊन होतं, खूप गरम होत होतं. ठीक आहे. आणि ही रात्रीची तयारी. डॅडीने मस्त चिल्ली बनवली होती. आणि ही पोरं परत स्विमिंग पूलमध्ये उतरली. मायरा नुसतं स्विमिंग पूल चालू होतं. मग हे दोघं परत स्विमिंग पूलमध्ये उतरले. मजा आली मस्त, खूप मजा केली, एन्जॉय केलं. आणि डॅडूने मस्त चिकन फ्राय वगैरे बनवलं होतं, शेंगा वगैरे.